कुर्ला परिसरात बेस्टच्या बसनं एकाच वेळी अनेक वाहनांना उडवल्याची भयंकर घटना घडली आहे। सोमवारी रात्री भरधाव बेस्टच्या बसनं अनेकांना धडक दिली। या अपघातामध्ये 50 पेक्षा जास्त लोक जखमी झालेत, तर मृतांची संख्याही वाढतीये। बसच्या चालकाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे। नियंत्रण सुटलेल्या बसनं अनेक पादचाऱ्यांबरोबरच वाहनांनाही धडक दिली। यावेळी या परिसरात आलेलं कुटुंब थोडक्यात बचावलंय, पण त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाल्यानं मोठं नुकसान झालंय। सर, इथे सादी हॉलला आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं। आम्ही सादी हॉलला आलो होतो। माझी पूर्ण फॅमिली आली होती। आम्हाला 5 मिनिटाचा डिफरन्स होता। आम्ही सादी हॉलला गेलो आणि मला ऐकायला आलं की बाहेर ऍक्सिडेंट झाला। मी बाहेर येऊन बघितलं तर सादी हॉलचा बाहेर पूर्ण ऑटो, पूर्ण माणसं पूर्ण डॅमेज झालं होतं। बाहेर यायच्या नंतर बघितलं की माझ्या गाडी 50 मीटरच्या दुरीवर होतं। तो पण पूर्ण बसवाला उडून टेम्पोला उडून पूर्ण बिल्डिंगच्या आतला गेलं। माझ्या फॅमिली स्वतःच 5 मिनिटाच्या डिफरन्सवर सेफ वाटलं। माझे पूर्ण गाडी गेलं। आता माहित नाही किती वेळ लागणार याचा इन्शुरन्स क्लेम करायला। प्रशासनचा काय बोलणं नाही त्याच्यावर। प्रशासन फक्त बोलतं तुम्ही सहकारी या, तुम्हाला सगळं बघितणार, तुमचा काय असणार। पण माझ्या तर पूर्ण लॉस झालं। आता मी काय बोलू शकतो त्याच्याबद्दल। सगळं बोलतोय की बस ड्रायव्हरचा ब्रेक फेल होता, पण मला असं वाटतं की कुर्ला स्टेशन पर्यंत तो आला होता। असा कोणत्या गाडी नाही, बस चालक नाव शिकत नाही की ते 10-50 मीटरच्या ते गिअरचं बरोबर ते गाडीला कंट्रोल करू शकतं। ते कमीत कमी 200 मीटरला सगळ्यात ओढून आलं। सगळ्यात म्हणणं आहे की ते बस ड्रायव्हर नशेतला होता। आता माहित नाही, पूर्ण गाड़ी में एक्सीडेंट झाला। प्रशासन को जिम्मेदारी लेनी पड़ेगी कि क्यों ऐसा ये सब काम करते हैं। प्रशासन का एक काम है, अगर वो किसी को बस ड्राइवर बना रहे हैं तो उनका पहले रेगुलर टेस्ट करे तो किस हिसाब से गाड़ी चलाते हैं। प्रशासन को पूरी जिम्मेदारी लेनी पड़ेगी ना सर। दरम्यान या भीषण अपघाताबाबत शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। बेस्टच्या 332 क्रमांकाच्या बसनं नियंत्रण सुटून रस्त्यावरील अनेक वाहनं आणि अनेकांना चिरडलं। एका सोसायटीची भिंत तोडून नियंत्रणाबाहेर गेलेली बस शेवटी थांबली। अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी बस चालकानं ब्रेक ऐवजी ॲक्सिलेटर दाबल्यामुळे हा अपघात घडल्याचं म्हटलंय। दुर्दैवी घटना आहे। 30 ते 35 लोक जखमी झालेले आहेत। 3 लोकांचा मृत्यू आहे, 4 लोक अतिशय सिरियस आहेत आणि ज्या पेशंटला थोडंफार लागलेलं आहे त्यांना प्राथमिक उपचार करणं हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून त्या ठिकाणी खाजगी ॲम्ब्युलन्स आणि त्या ठिकाणी सेवन हॉस्पिटल आहे, राजवाडी हॉस्पिटल आहे, सायन हॉस्पिटल आहे आणि काही कोहिनूर हॉस्पिटल असे खाजगी हॉस्पिटलमध्ये पण पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे। प्रयत्न केलेला आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम सुरू आहे। आता कोण काय झालं याचा पोलिसांचा रिपोर्ट यायच्या अगोदर मी काहीतरी कुणाकडे बोट दाखवणं हे चुकीचं होईल। परंतु दुर्दैवी घटना आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्याचे मला मिळालेल्या माहितीप्रमाणे कुर्ला स्टेशनवरून निघाल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर ज्यावेळेस ड्रायव्हरला ब्रेक घ्यायचा त्याने प्रयत्न केला त्यावेळेस ब्रेक फेल होता आणि त्याच्यामध्ये तो घाबरला आणि घाबरल्यामुळं ब्रेकवरती पाय न देता तो ॲक्सिलेटरवरती पाय दिला आणि त्यामुळं जास्तीत जास्त घाबरल्यामुळं ती बस स्पीडमध्ये गेलेली आहे। अशी परिस्थिती आहे। खरी परिस्थिती पोलिसांना माहिती आहे आणि पोलिसांच्या चौकशीनंतर कळेल। पोलिसांनी बस चालक संजय मोरे याला ताब्यात घेतलंय। संजय मोरेनं दावा केलाय की ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला। मात्र बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्यानं बसवर नियंत्रण ठेवू शकला नाही असा आरोप काही प्रत्यक्षदर्शींनी केलाय। आता बसची तपासणी आणि ड्रायव्हरच्या मेडिकल टेस्ट तसंच चौकशीमधून काय माहिती